विद्यार्थी मित्र हो, आजच्या इंडियन पॉलिटिकल पार्टी आणि ही थिअरीमध्ये बघत असताना आपण असं बघत होतो की राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनाम्यामधून त्यांची ध्येयधोरणे, त्यांनी राबवत असलेला कार्यक्रम यांची माहिती त्या ठिकाणी घेत होतो. एकंदरीत 4-5 निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या ध्येयधोरणामध्ये जनतेच्या विकासाप्रती राबवत असलेल्या कार्यक्रमामध्ये जो काही बदल केलेला आहे त्याची माहिती ते आपण बघितली आहे. परंतु काही दीर्घ स्वरूपाची उद्दिष्टे आणि ध्येयधोरणे राष्ट्रीय काँग्रेसने त्या ठिकाणी मांडलेली किंवा त्यांची अंमलबजावणी केलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये मग किमतीवर नियंत्रण आणि काही वस्तूंच्या किमती कमी करणे, कारण म्हणजेच काय, दिवसेंदिवस जी काही महागाई वाढत आहे या महागाईवरती लगाम घालण्यासाठी त्यांनी किमतीवर नियंत्रण ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. ही प्रामुख्याने भूमिका 1990 नंतरच्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं घेतलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग यामध्ये प्रामुख्याने सायकली, बल्ब, सुती साड्या, मीठ, तेल, रॉकेल, पोस्टेज, आंतरराष्ट्रीय लिफाफे यांचा उल्लेख करण्यात आला. म्हणजे स्थानिक स्वरूपामध्ये दैनंदिन नागरिकांच्या निगडीत ज्या काही वस्तू आहेत त्याला किमतीला एक लगाम घालण्याचं काम त्या ठिकाणी काँग्रेसनं केले गेलेलं असतात. काळा बाजार असेल, नफेखोरी असेल यावर नियंत्रण घातले जातील, त्याविरुद्ध कडक भूमिका घेऊन कारवाई केल्या जातील अशी आश्वासक भूमिका त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं घेतलेली आपल्याला दिसून येते. याबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि रोजगारामध्ये दिवसेंदिवस वाढ केल्या जाईल ही भूमिका देखील त्या ठिकाणी घेतलेली आहे. 8व्या पंचवार्षिक योजनाअखेर रोजगार निर्मितीचा दर हा 1.6 वरून 3% वाढविण्याचे ठरविण्यात आले होते. औद्योगिक कृषी धोरण रोजगारभिमुख ठरविणे हे सूत्र राहील. तसेच प्रत्येक वर्षी 1 कोटी बेरोजगारांना काम दिले जाईल. इसवी सन 2000 पर्यंत 10 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे, पर्यायी बेकारी कमी करणे हा काँग्रेस पक्षाचा उद्देश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. वाढलेल्या किमती कमी करून ते स्थिर करण्याबरोबरच जी काही बेकारी निर्माण झाली, लोकांच्या हाताला काम नाही, या तरुणांना, सुशिक्षित लोकांना कामं देण्याची भूमिका काँग्रेसने त्या ठिकाणी घेतली आहे. एक प्रकारे 1 कोटीहून 10 कोटीपर्यंत नोकऱ्या त्या ठिकाणी निर्माण केल्या जातील. मग हा रोजगार औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल, शेती क्षेत्रामध्ये असेल, ही वाढवण्याची प्रामुख्याने भूमिका काँग्रेसने त्या काळामध्ये घेतलेली आपल्याला प्रकर्षाने त्या ठिकाणी जाणवते. याचबरोबर केवळ वस्तूंचे, दैनंदिन नागरिकांना जे काही वस्तू लागतात त्यांची किमती कमी करून रोजगार उपलब्ध करून समस्या सुटणार नाही, तर अनुसूचित जाती जनजातीसाठी आपल्याला एक विशेष कार्यक्रम त्या ठिकाणी राबवावा लागेल. हे देखील ध्येय काँग्रेसने त्या काळामध्ये ठेवलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. मग विधिमंडळ स्तरावर असतील, संसदेत त्यांच्यासाठी आरक्षण चालू राहील. अनुसूचित आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं आश्वासन ते देखील त्या काळामध्ये देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अनुसूचित जाती जमातीसाठी प्रशिक्षणाची सोय व्हावी अशी भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसून येते. आदिवासी समाजासाठी त्यांच्या पाड्या वस्त्यावर एकंदरीत 10 लाख विहिरींचं नियोजन त्या ठिकाणी काँग्रेस पक्षानं केले गेलेलं आपल्याला दिसून येते. इंदिरा निवास योजना चालू ठेवणे, याचबरोबर दरवर्षी 50 लाख कुटुंबांना विजेचे कनेक्शन देणे, सहकारी औद्योगिक बँकाद्वारे 100 कोटीची सोय करून देणे असे कार्यक्रम काँग्रेस पक्षानं त्या काळामध्ये घेतलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे 2000 नंतर की आज संपूर्ण खेड्यामध्ये वीज गेलेली नव्हती. मग प्रत्येक खेड्यापर्यंत वीज नेणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. दरवर्षी मग हे कनेक्शन वस्त्या पाण्यावर नेण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. मग अनुसूचित जाती जमातीसाठी मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या प्रशिक्षणाची सोय देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. इंदिरा आवास योजना देखील त्या ठिकाणी सुरू करण्याचं आश्वासन काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी दिले गेलेलं आपल्याला दिसून येते. बँकाद्वारे 100 कोटींचं कर्ज उपलब्ध करून देण्याची भूमिका देखील काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी घेतली गेली आपल्याला दिसून येते. धर्मनिरपेक्षतेवर विश्वास,
काँग्रेस हा पक्ष सुरुवातीच्या काळापासूनच धर्मनिरपेक्षता या तत्वाचा अंगीकार केला गेलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय राज्यघटनेत नमूद करण्यात आलेल्या धर्मनिरपेक्षता या तत्वावर पुन्हा विश्वास व्यक्त करण्यात आला. जाती दंगे सांप्रदायिकता यावर टीका करून भावनिक ऐक्यावर विश्वास व्यक्त करण्यात आला. कारण आपण बघितलं 1989 ते 90मध्ये भारतामध्ये अनेक प्रकारच्या जाती आणि धार्मिक दंगली देखील त्या ठिकाणी झालेल्या होत्या. मग हे वाढणाऱ्या ह्या दंगली कमी करण्यासाठी धर्मनिरपेक्ष तत्व हे अंगीकारण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने महत्त्वाची भूमिका त्या काळामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा स्वरूपामध्ये काँग्रेस पक्षाने आपले ध्येय धोरणं प्रत्येक जाहीरनाम्यातून प्रकट केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. अल्पसंख्याकाच्या हिताचं संरक्षण करण्याची भूमिका देखील काँग्रेस पक्षाने घेतलेली आपल्याला दिसून येते. भारतामध्ये आपण बघतो भाषीय, जनजातीय, धार्मिक, अल्पसंख्याकाचे कायदेशीर अधिकार जोपासले जातात. त्यासाठी खास न्यायालयांची देखील स्थापना करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आहे. अल्पसंख्याकांना रोजगाराच्या संधी, कर्ज वाटप प्राधान्य, पोलीस सेवेत प्राधान्य, शैक्षणिक सवलती देण्याचे अभिवाचन त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने दिलेले होते. याबरोबरच मानवी अधिकाराचे संरक्षण करण्याची भूमिका देखील त्यांनी आपल्या ध्येय धोरणामध्ये ठरवलेली आपल्याला दिसून येते. मग यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी व ते सोडण्याची सोय व्हावी म्हणून हा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाबरोबरच प्रत्येक राज्यामध्ये राज्य पातळीवरचे मानवी अधिकाराचे आयोग देखील स्थापन करण्याची भूमिका काँग्रेसने त्या काळामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येते. आर्थिक उदारीकरणाचा पाठिंबा सर्वप्रथम 1991 काँग्रेस या पक्षानेच त्या ठिकाणी दिला गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यावेळेचे अर्थमंत्री श्री मनमोहन सिंग यांच्या काळात काँग्रेस पक्षाने मुक्त अर्थव्यवस्था, आर्थिक उदारीकरण ही प्रक्रिया सुरू केलेली आपल्याला दिसून येते. परकीय भांडवल, कंपन्यांना मुक्त प्रवेश आणि आयात धोरणात शिथिलता हे उदारीकरणाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे होते. या धोरणाला काँग्रेस पक्षाने हा महत्त्वाचा पाठिंबा त्या काळामध्ये दिलेला आपल्याला दिसून येतो. नोकऱ्यातील राखीव जागा ठेवण्याची भूमिका देखील त्यांनी केली. अनुसूचित जाती जमाती यांचा कोठा जे नोकऱ्यातील प्रमाण वाढवण्यासाठी त्यांसाठी राखीव जागा ठेवून एकंदरीत त्यांचं नोकर भरती कशी करता येईल ही भूमिका देखील काँग्रेस पक्षानं पार पाडलेली आपल्याला दिसून येते. नोकऱ्यातील राखीव जागाबरोबरच शेती सुधारण्याच्या जाहीरनाम्यावर देखील काँग्रेस पक्षानं जोर त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. लहान शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज देणे, सिंचन क्षेत्र वाढविणे, वस्तूसाठी दूध, फलोत्पादन यासारख्या फळ लागवड देखील करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आपल्याला दिसून येते. शेतीमालाला पिकवण्याबरोबर योग्य भाव देखील मिळाला पाहिजे. जसे रेशीम, दूध, फलोत्पादन यासाठी हमी भाव देण्याची भूमिका सर्वप्रथम काँग्रेसने त्या काळामध्ये घेतलेली होती. केवळ हमी भाव देऊन होणार नाही तर परिस्थितीला तोंड देत असताना काही कवच कुंडल पिकांना मिळाली पाहिजे. म्हणजे संरक्षित विमा करण्याचं काम देखील त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं गेलेलं आपल्याला दिसून येते. सार्वजनिक क्षेत्राबरोबर खाजगी क्षेत्राला देखील काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी प्राधान्य दिलं आहे. 1991मध्ये खाजगीकरण उदारीकरणाची जरी काँग्रेसने सुरुवात केलेली असली परंतु सार्वजनिक क्षेत्राचा ऱ्हास होणार नाही, सार्वजनिक क्षेत्रात डबघाईस येणार नाही ही देखील भूमिका काँग्रेस पक्षाने ठेवलेली होती. खाजगीकरणाला प्राधान्य देण्याबरोबर सार्वजनिक क्षेत्र देखील तोट्यात जाणार नाही, ते डबघाईस येणार नाही ही भूमिका त्या काळामध्ये काँग्रेसनं घेतली गेलेली आपल्याला दिसून येते. स्त्रियांचं बालकांचे कल्याण यासाठी देखील अनेक प्रकारची योजना भूमिका त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने राबवलेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे निवडणूक सुधारणा देखील झालेल्या पाहिजे. या निवडणूक सुधारणामुळे निवडणुका पारदर्शक होऊन जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी मतदान करणे सोपे जाईल, कोणतेही दबाशिवाय लोक मतदान करतील या दृष्टीकोनातून अनेक प्रकारचे निवडणूक सुधारणा आयोग स्थापन करण्याची भूमिका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केली गेलेली आपल्याला दिसून येते. कारण निवडणुकीच्या काळामध्ये ग्रामीण भाग असेल की शहरी भाग अफाट प्रकारचा त्या ठिकाणी खर्च त्या ठिकाणी केला जात असतो. या वाढलेल्या खर्चावर मर्यादेबरोबरच हिंसा देखील निवडणुकीमध्ये टाळली गेली पाहिजे. यासाठी अनेक प्रकारच्या सुधारणा काँग्रेस पक्षानं हातामध्ये घेतलेल्या आपल्याला त्या ठिकाणी
दिसून येतात. शिक्षणविषयक, न्याय व्यवस्थेविषयक अनेक बाबतीमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसने भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय संबंधात जर आपण बघितलं की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे पंचशील तत्वाचा करार केला होता, त्याच्या स्वरूपाने आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे शेजारील राष्ट्राशी संबंध हे चांगले माधुर्याचे, चांगले कसे राहतील ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. कारण आपल्याला विकास जर करायचा असेल तर आज जगामध्ये कोणताही एकटा देश स्वतःहून विकास करू शकत नाही. कारण त्याला शेजारी राष्ट्रांना देखील सोबत त्या ठिकाणी घेऊन जावं लागत असतं. म्हणून शेजारी राष्ट्रासोबत देखील परस्परांसंबंधी प्रेमपूर्ण संबंध कसे राहील आणि आर्थिक देवाणघेवाण, सांस्कृतिक देवाणघेवाण यासाठी अनेक करार मदार त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने केले गेलेले आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपाच्या अनेक प्रकारच्या सुधारणा त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने हातामध्ये घेतलेल्या होत्या. आणि याबरोबर 14, 19 आणि 24च्या निवडणुकाचा जर आपण काँग्रेसचा जर विचार केला तर थोड्याफार फरकाने हेच धोरण त्यांचं त्या ठिकाणी चालू राहत आलेलं आपल्याला दिसून येतात. म्हणजे या ठिकाणी अनेक जे काही स्थानिक पातळीवरील दैनंदिन जनतेच्या विकासासाठी जे कामं करत यामध्ये काही थोड्याफार फरकाने बदल त्या ठिकाणी केला आहे. गावामध्ये पक्के रस्ते बांधणे, देशातील पायाभूत सोयीकडे लक्ष देणे, तृतीयपंथांच्या सोयीकडे लक्ष देणे, तृतीयपंथाच्या गटाकडे लक्ष देणे, काळ्या पैसा शोधणे, भ्रष्टाचार नियंत्रण आणणे अशा स्वरूपाची त्या ठिकाणी धोरणं त्या ठिकाणी राबवलेली आपल्याला दिसून येते. नसता बाकीची आर्थिक विकास करणे, बेकारी कमी करणे, रोजगार वाढवणे ही जी दीर्घकालीन जी उद्दिष्ट असतात तीच काँग्रेसनं नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी दिसून येते. ज्येष्ठांसाठी पेन्शन आणि आरोग्य योजना देखील प्राधान्यपणे त्यांना देण्याचे ठरवलं. विशेष म्हणजे महिलांना 50% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण देण्याची भूमिका देखील काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घेतलेली आहे. लोकसभेमध्ये देखील 33% आरक्षण आजही महिलांच्या आरक्षणासंदर्भातला आज भिजत पडलेला आहे. यासाठी देखील अनेकदा भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अशा स्वरूपाचे अनेक विकासात्मक कामं काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी राबवलेली आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपाचं एकंदरीत काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातून त्यांची ध्येयधोरणे, उद्दिष्टे, कार्यक्रम आपल्या लक्षात येत असतो आणि जेणेकरून देशातील जनतेचा विकास, राष्ट्राचा विकास आणि आंतरराष्ट्रीय संबंध अत्यंत सुधारतील कसे या दृष्टिकोनातून सर्व कार्यक्रमाची आखणी या पक्षानं केली गेलेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपाचा आज आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जी की मागचे 2 दशकेमधून बघत होतो ते आज या ध्येयधोरणांना त्या ठिकाणी पूर्ण विराम देऊ आणि नंतर उद्याच्या या तासिकेमध्ये आपण मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या तासिकेला या ठिकाणी आज आपण पूर्ण विराम देऊया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.